भारताच्या 3 लेकींनी मॅच फिरवली आणि टीम इंडिया काल चॅम्पियन झाली आहे। स्मृती मानधना स्मृतीने या वर्ल्ड कपमध्ये भारताला चांगली सुरुवात करून देण्याचं काम चोखपणे बजावलं, तर शेफाली वर्मानं 87 धावा केल्या आणि 2 विकेट्सही घेतल्या। दीप्ती शर्मानं 58 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या 5 विकेट्स घेत या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। तर स्मृती मानधना त्यासोबतच शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या भारताच्या कालच्या विजयाच्या शिल्पकार म्हणता येतील, कारण या तिघींनी काल जोरदार अशी कामगिरी बजावली आणि त्यामुळे भारताच्या कालच्या या ऐतिहासिक विजयामध्ये या तिघींचा वाटा खूप मोलाचा होता। शेफाली वर्माने सर्वाधिक 87 धावा पटकावल्यात, त्यासोबतच 2 विकेट्सही घेतल्या आणि दीप्ती शर्माने 58 धावा करून 5 विकेट्स घेतल्यात आणि तिच्या याच विकेट्स कालच्या विजयामध्ये खूप महत्त्वाच्या ठरल्यात। तर भारतानं विश्वचषकावर नाव कोरताच क्रिकेटपटू क्रांती गौडच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। मध्य प्रदेशमधल्या छतरपूर येथील निवासस्थानी तिच्या आई आणि बहिणीनं एकच जल्लोष केलाय। भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केलाय। याचा आनंद खेळाडूंच्या कुटुंबियांनी देखील जल्लोष साजरा करत केलाय। तर या कुटुंबासाठी देखील हा कालचा क्षण खूप महत्त्वाचा होता, खास होता, कारण त्यांच्या मुलींनी काल ऐतिहासिक अशी कामगिरी बजावली आहे। देशभर त्यांचं कौतुक होतंय, त्यामुळे कुटुंबियांनी देखील अक्षरशः नाचत हा आनंद साजरा केलाय। बहुत खुशी हो रही है क्योंकि हमारी टीम इंडिया पहली बार वर्ल्ड कप जीती है और उसमें मेरी बहन है क्रांति, वो भी उस टीम का हिस्सा रही है और पहली बार उसने वर्ल्ड कप खेला और वो उस टीम वो जीत कर आई है, तो बहुत खुशी हो रही है। और हमारे देश की लड़कियां पहली बार वर्ल्ड कप जीता है तो उसकी खुशी बहुत हो रही है और हमारे यहाँ सब मिठाई सब बांट रहे हैं, बाजे बाजे डांस करेंगे और सबको बहुत खुशी है। आप बस देखिए, उनका बहुत अच्छे से वेलकम भी करेंगे। तर भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर हिच्या घरी विश्वचषक विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी रेणुका ठाकूरच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले होते। बहुत खुशी हो रही है, आज इंडिया ने वर्ल्ड कप लाया है, बहुत खुशी हो रही है। आज खुशी के आंसू है आज मेरे घर के परिवार पूरे अभी तक बैठे हुए हैं, मेरे को बहुत खुशी हो रही है। बस देश और प्रदेश हमारा हाँ जी खुश है। हाँ जी हाँ जी। इकडे सामना जिंकल्यानंतर क्रिकेटपटू दीप्ती शर्माच्या घरी जोरदार जल्लोष करण्यात आलाय। उत्तर प्रदेशामधल्या आग्रा येथील तिच्या घरी कुटुंबियांनी विजयोत्सव साजरा केलाय। फटाके फोडत मिठाई वाटत या कुटुंबियांनी आनंद साजरा केलाय। तर भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला। या विश्वचषकामध्ये सलामीची फलंदाज प्रतिका रावल हिनं शानदार प्रदर्शन केलं होतं, मात्र सेमीफायनलच्या आधी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये दुखापत झाल्यामुळे प्रतिका रावल ही स्पर्धेबाहेर गेली। मात्र टीम इंडियानं विश्वचषक जिंकल्यानंतर ती व्हील चेअरवर मैदानामध्ये उतरली। यावेळी तिनं इतर सहकारी खेळाडूंसोबत विजयाचा जल्लोष केलाय।